नमस्कार मित्रांनो, मी मच्छिंद्र टिंगरे. तुम्ही पाहताय माझं यूट्यूब चॅनल जाहीर सभा. मित्रांनो, राजकारणात जर तुम्हाला काम करायचं असेल, तुम्हाला राजकारणात सक्रिय राहायचं असेल किंवा राजकारणात तुम्हाला मोठं व्हायचं असेल, तर तुमची नाळ जनतेशी जोडलेली असली पाहिजे. तुम्ही राजकारणात मोठं होता आणि राजकारणात मोठंच झाल्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही तुमची नाळ जनतेतून तोडून टाकता, त्यावेळेस भल्या भल्या नेत्यांना सुद्धा परत एकदा हवेतून जमिनीवरती यावं लागतं. याचंच सगळ्यात मोठं उदाहरण हा देश, हा महाराष्ट्र पाहतोय. त्यांचं नाव आहे शरद पवार. शरद पवार, जे शरद पवार कोणत्याही निवडणुकीची प्रचाराची सभा घेतात आणि त्यानंतर ते शरद पवार सांगता सभा घेऊन विजयाचा गुलाल उधळतात, अशी परंपरा असलेल्या शरद पवारांना त्यांच्या होम ग्राउंडवर बारामती लोकसभेतल्या बारामती तालुक्यामध्ये, बारामतीचा जो विधानसभा मतदारसंघ आहे, त्या विधानसभा मतदारसंघांमध्ये शरद पवारांना तळ ठोकावा लागतो. नवे तर शरद पवारांना 200-300 लोकांच्या सभा घ्याव्या लागतात, खेडोपाडी सभा घ्याव्या लागतात. ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. गेल्या 2-4 दिवसामध्ये ज्या काही घटना घडल्या, त्या घटनांमधून तर येणारी निवडणूक बहुतेक एकतर्फी होण्याचे संकेत दिसून येत आहेत. विषय असा आहे की इंदापूर, दौंड आणि बारामती हे जे 3 तालुके होते बारामती लोकसभा मतदारसंघामधले, ह्या 3 तालुक्यातल्या लीडच्या जीवावरती आजपर्यंत सुप्रिया सुळे निवडून आल्या होत्या. आता या 3 तालुक्यामध्ये काय समीकरण आहेत, तर या 3 तालुक्यामध्ये अजित पवार, दत्तात्रय भरणे हे राष्ट्रवादीचे आमदार आणि दौंड तालुक्यामध्ये मातब्बर नेते असलेले रमेश थोरात हे अजित पवारांचे सध्याचे सहकारी. या तिघांच्या जीवावरती सुप्रिया सुळे ह्या आतापर्यंत निवडून येत होत्या, असं एकंदरीत चित्र आहे. कारण भोर आणि पुरंदरमधून जरी लीड मिळालेलं असलं तरी ते तितक्याशा प्रमाणात नव्हतं. या दोन्ही तालुक्यांच्या तुलनेत 65,000चं लीड सुप्रिया सुळेंच्या विरोधातून खडकवासला देत असतो. त्यामुळं सुप्रिया सुळेंची महत्वाची वोट बँक जी होती ती आहे इंदापूर, दौंड आणि बारामती. आता या इंदापूर, दौंड आणि बारामतीमध्ये जी समीकरणं झालेत, ती समीकरणं पाहता सुप्रिया सुळेंना ग्राउंड लेवलवरती किती काम करावं लागेल याचा अंदाज न बांधलेला बरा. इंदापूर तालुक्यामध्ये दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटील आणि काही दिवसापूर्वी सुप्रिया सुळे यांचे प्रचार प्रमुख असलेले प्रवीण माने हे सर्वजण आता सुनेत्रा पवार यांचा प्रचार करतायत. म्हणजेच काय, ज्या तालुक्यामध्ये 3 मातब्बर नेते होते, ते तिन्ही मातब्बर नेते हे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात काम करताना दिसतात, जे गेल्या वेळेच्या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळेंच्या बाजूने होते. खुद्द अजित पवार हे बारामतीतून होते आणि ते सुप्रिया सुळेंसाठी काम करत होते. बारामतीमध्ये एकतर्फी अजित पवार यांनी त्यांची सत्ता केंद्र आतापर्यंत हाकलेली आहेत. दौंडमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती मतं सुप्रिया सुळे यांना मिळालेली होती. त्याच्यामध्ये रमेश थोरातांचा खूप मोठा वाटा होता. आता दौंडमध्ये रमेश थोरात आणि त्यांचे विरोधक असलेले भाजपचे आमदार राहुल कुल हे आता महायुतीत असल्यामुळं त्या दोघांकडून दौंडमधून जे काम होणार आहे त्याला छेद कसा देणार, अशी परिस्थिती आता एकंदरीत सुप्रिया सुळे यांच्या समोर उभा राहिलेली आहे. त्याच्यामुळं शरद पवारांनी ही सगळी राजकीय समीकरणं पाहता गेल्या काही दिवसांमध्ये बारामतीतला मुक्काम वाढवलेला आहे. अगदी छोट्या छोट्या कोपरा सभा घेण्यापासून ते खेड्यापाड्यातल्या गावांमध्ये कधीही शरद पवारांनी याआधी सभा घेतलेल्या नव्हत्या. त्यांना त्या सभा घ्याव्या लागत आहेत. एवढ्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा नागरिकांचा कल किंवा नागरिक तेवढ्या पटीनं शरद पवारांच्या बाजूने वळताना दिसत नाहीत. त्याच्यामुळं बारामती लोकसभा मतदारसंघातली समीकरणं ही पूर्णतः बदललेली आहेत. या गोष्टी प्रामाणिकपणे मान्य कराव्या लागतील. कदाचित बऱ्याच लोकांना हे माझं विश्लेषण
बायस वाटत असलं तरी सुद्धा ही गोष्ट तितकीच सत्य आहे. आता बरीच लोक याच्यावरती ही सुद्धा युक्ती चालवतात की नेत्यांच्या मागं जनता नाहीये वगैरे अशा प्रकारचं. जर असं असेल तर याच नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी सुप्रिया सुळे, शरद पवार हे कशासाठी वेळ देत आहेत? याच नेत्यांकडून मदतीची अपेक्षा का करत आहेत? जर नेत्यांच्या मागं लोक नाहीत तर हा गैरसमज जो आहे किंवा अशा पद्धतीच्या ज्या काही गोष्टी पेरायच्या चालू आहेत याच्यानं तितकंसं फलित निघणार नाही. कारण ग्राउंडवरती काम करण्यासाठी जो कार्यकर्ता लागतो त्या कार्यकर्त्याची प्रचंड उणीव सुप्रिया सुळे गटाकडं दिसून येते. त्याचा परिणाम एकंदरीत सगळ्या मतदान प्रक्रियेवरती होत असतो. मतदान पार पाडण्यासाठी, मतदान करून घेण्यासाठी जी काही सिस्टीम लागते, जो ग्राउंडवरती कार्यकर्ता लागतो, जो राबणारा कार्यकर्ता लागतो, याचं प्रमाण नगण्य हा एकच शब्द सुप्रिया सुळे यांच्यासाठी लागू होतो. अत्यंत नगण्य असं प्रमाण दिसून येतं. त्याच्यामुळं बारामतीमध्ये मातब्बर नेत्याला, ज्या नेत्याचं देशात नाव आहे, देशातली समीकरणं हलवण्याची ज्यांच्याकडे क्षमता आहे, अशा शरद पवारांना बारामतीमध्ये कोपरा सभा घ्याव्या लागतात. हे अत्यंत दुर्दैवाचं आहे. धन्यवाद.